चौथ्या टप्प्यातील मतदान प्रक्रिया ही उद्या पार पडत असून आमच्यासोबत रावेर लोकसभेच्या महायुतीच्या उमेदवार रक्षा खडसे आहेत। आम्ही त्यांच्याकडून जाणून घेऊयात ताई काय सांगणार, उद्या मतदान प्रक्रिया पार पडते आहे, काय विश्वास वाटतो आपल्याला? भारतीय जनता पार्टीने आपल्याला संधी दिली आहे, तिसऱ्यांदा तुम्ही विश्वास पूर्ण आहे की ह्यावेळेस सुद्धा खूप चांगल्या मतांनी मी इथून निवडून जाणार आहे। आदरणीय मोदी साहेबांना तिसऱ्यांदा प्रधानमंत्री बनवण्यासाठी रावेर मतदारसंघातली जनता ही पूर्ण मनापासून तयार आहे आणि पूर्णपणे मला विश्वास आहे की यावेळेस सुद्धा जनता माझ्या पाठीशी राहील, मला आशीर्वाद देतील मतदानाच्या रूपाने आणि जास्तीत जास्त मतांनी मी इथून निवडून ताई टक्केवारी टक्केवारी वाढवण्यासाठी नेमका कसा प्रयत्न असणार आहे आपला? बघा, प्रयत्न मी आजच करत नाही आहे, तर गेल्या 1 महिन्यापासून आमच्या संघटनेच्या माध्यमातून किंवा वेगळे जे माध्यम आहे त्या माध्यमातून आम्ही पूर्णपणे प्रयत्न करतोय की यावेळेस मतदानाचं टक्केवारी वाढलं पाहिजे, तर जवळपास 65% जवळपास ते गेलं पाहिजे, कारण की देशाची निवडणूक आहे आणि ही निवडणूक 5 वर्षातून एक वेळा येत असते। देशाच्या विकासाची निवडणूक आहे, म्हणून प्रत्येक मतदाराने आपला अधिकार हा नक्कीच बजावलाच पाहिजे, कारण की शेवटी आपण या देशामध्ये राहणारे नागरिक आहोत। संविधानाने आपल्याला जो अधिकार दिलेला आहे तो अधिकार प्रामाणिकपणे सगळ्या नागरिकांनी पार पाडावा अशी मी सगळ्या नागरिकांना, युवकांना विनंती करेन, कारण की ही संधी परत येत नाही। आपण ज्या देशामध्ये राहतो त्या देशाचं कर्तव्य आहे, त्या देशासाठी काहीतरी चांगलं काम करणं ही आपली सगळ्यांची जबाबदारी आहे। तो कोणत्या जातीचा आहे, धर्माचा आहे याच्यात त्याचा काही विषय नसतो, पण मतदान हे प्रत्येकाने करावं आणि जास्तीत जास्त मतदान सगळ्यांनी करावं असंच मी आवाहन नेहमी करत असतो। ताई नाथाभाऊंचे आशीर्वाद आपल्या पाठीशी आहे, मात्र रोहिणी ताई आपल्या विरोधात? बघा, मी आदरणीय नाथाभाऊ NCPमध्ये होते, त्यांनी आता इलेक्शनच्या आधी इकडे यायची इच्छा व्यक्त केली भाजपमध्ये आणि त्या पद्धतीने ते माझ्यासाठी काम करत आहे। राहिला रोहिणीताईचा विषय, तो त्यांचा व्यक्तिगत निर्णय, याच्या आधी मी कधी त्यांच्या व्यक्तिगत निर्णयाच्या संदर्भात बोलली नाही आणि आजही मी बोलणार नाही। आज मी भारतीय जनता पार्टीची उमेदवार आहे, भारतीय जनता पार्टीची कार्यकर्ता आहे। आधीसुद्धा मधला काळ आपण बघितलं की 4 वर्ष मी एकटी राहून इकडे काम केलेलंच आहे, त्याच्यामुळे जो त्याचा व्यक्तिगत निर्णय, आज जरी कुटुंबाचे जरी ते सदस्य असल्या पण प्रत्येकाला आपले अधिकार आहे, प्रत्येकाला आपला व्यक्तिगत निर्णय घ्यायची क्षमता आहे आणि तो त्यांचा व्यक्तिगत निर्णय, त्या संदर्भात मी काही जास्त बोलणार नाही। मला आज परिवार म्हणून नक्कीच आज पक्षाचे लोक माझ्यासोबत आहेत, कार्यकर्ते सोबत आहेत, आज कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांची ताकद माझ्यासोबत आहे, त्याच्यामुळे नक्कीच मला विश्वास आहे की यावेळेस कुठे आम्ही कमी पडणार नाही। आपल्या विरोधी जे उमेदवार आहेत श्रीराम पाटील, एक जातीय समीकरणाने ते मतं मागतायत। मी हेच सांगेल की ही निवडणूक कोणत्या जाती धर्माची नाही, ही निवडणूक देशाच्या अस्तित्वाची आहे, ही निवडणूक देशाचं नेतृत्व ठरवणारी आहे। म्हणून देशाच्या प्रत्येक नागरिकांनी आपण जे म्हणतो की देशाचं नेतृत्व कोण करणार आहे याच्याकडे लोकांचं जास्त कॉन्सन्ट्रेशन आहे। मी तर नेहमी माझ्या भाषणात हेही सांगते की रक्षा खडसे जरी या मतदारसंघामध्ये चांगल्या मतांनी जरी निवडून येत असेल, पण मी एक माध्यम आहे, कारण शेवटी देश कोण चालवणार आहे हा महत्त्वाचा विषय, देशाची धुरा कोणाच्या हातात राहणार आहे हा महत्त्वाचा विषय। आज आपण समोरचा उमेदवार जर बघितला की यार ठीक आहे, तर तुम्ही सांगताय की ते जातीचं समीकरण करताय, हे जरी खरं असलं पण आपण दुसरी बाजू ही पण बघितली पाहिजे की आज त्यांच्याकडनं या देशाचं नेतृत्व कोण करणार आहे। आज सक्षम उमेदवार PM कोण आहे? तसं कोणी नाही आज उमेदवार, म्हणून लोकांनी पण विचारपूर्वक मतदान करावं। मी उदाहरण देत असते माझ्या भाषणातनं की जेव्हा 33% महिलांचं आरक्षण झालं, मी पार्लमेंटमध्ये एक मत दिलं, माझं एक मत म्हणजे ह्या 18 लाख जनतेचं मत येते, माझं एकटीचं मत नाही येते। जसं राम मंदिराचा विषय आला, जेव्हा मी एक मत दिलं म्हणजे ह्या सगळ्या जनतेने, 18 लाख जनतेने ते मत दिलेलं आहे। 370चा कलम हटवायचा विषय आला, जेव्हा आम्ही मत केलं तेव्हा हे 18 लाख जनतेचं मतदान आहे। आज मी फक्त एक माध्यम आहे, मी ह्या सगळ्या इथल्या मतदारसंघातल्या लोकांचं प्रतिनिधित्व करते आणि मी देशाच्या हिताचे जे निर्णय आहे आज त्या बाजूने, ह्या सगळ्या जनतेच्या बाजूने माझं मत तिथे देत असते, म्हणून हा विजय जो आहे हा जनतेचा असतो। पण आज विचार करा, जर समोरच्या पक्षाने आज श्रीराम पाटील जर असतील, आज ठीक आहे ते जातीचे समीकरण करत असतील, इंडिया आघाडीकडनं ते लढत असतील,
पण उद्या भविष्यामध्ये काँग्रेसची सत्ता तर इथे कुठं चुकूनही येणार नाही आहे. उद्या आदरणीय मोदी साहेबच या देशाचे प्रधानमंत्री बनणार आहे, कोणत्याही गोष्टीमध्ये. पण एखादा देशाचा जर विकासाचा विषय येत असेल, जनतेची लाख इच्छा असेल, पण जर तुम्ही अशा उमेदवाराला निवडून दिलात तर तो तुमच्या बाजूने मत देणार आहे का, याचा पण विचार मतदारसंघातल्या लोकांनी केला पाहिजे. कारण की शेवटी ते विरोधी बाकड्यावरच ते बसणार आहे. तुमचं मत तिथे ते देणार नाही. जिथे काँग्रेसचं मत जाईल तिथेच ते मत द्या. आज लोकांच्या भावना समजून आम्ही काम करतो. आम्ही आमच्या स्वतःच्या अस्तित्वासाठी या निवडणुकीमध्ये नाही, आम्ही या देशाच्या अस्तित्वासाठी या निवडणुकीमध्ये उतरलेलो आहोत. म्हणून जनता हुशार आहे, जनतेला सगळं कळतं, हा मला पूर्णपणे विश्वास आहे. नक्कीच या ठिकाणी महायुतीच्या रावेर लोकसभेच्या उमेदवार रक्षा खडसे यांनी सांगितलेलं आहे की विरोधी उमेदवार आहे श्रीराम पाटील, त्यांना स्वतःचं अस्तित्व सिद्ध करायचं आहे. मात्र आम्ही देशाचं अस्तित्व सिद्ध करण्यासाठी ही निवडणूक लढवत असून पुन्हा तिसऱ्यांदा नरेंद्रजी मोदी यांना पंतप्रधान बनवण्यासाठी आम्ही ही निवडणूक लढत आहे आणि विजयाची नक्कीच हॅट्रिक साधू असा विश्वासही त्यांनी या ठिकाणी व्यक्त केला आहे. जुगल पाटील, जय महाराष्ट्र न्यूज, जळगाव.